हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड, मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. चला तर बघूया. तर बघा, खूप जण बोलतात की ताई तुम्ही पिशव्या कशा शिवतात, काय प्राईस देतात, काय किमतीला विकतात. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा, मी ही पिशवी बनवलेली होती. तर ही पिशवीमध्ये मी घरातलंच मटेरियल वापरलेलं आहे. एक शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि एक जुनी साडी होती, ती साडीचा वापर करून ही अशी आपल्याला ही पट्टी मी जोडलेली आहे. तर ही प्लेट टाकून अशी ही पट्टी तयार केलेली आहे. तर मी याचा व्हिडिओ काही शूट नाही केला. मला ही ऑर्डर होत्या. मला इंस्टाग्रामवरनं ही ऑर्डर 4 पिशव्यांची ऑर्डर भेटलेली होती. त्याच्यामुळे मी पटापटा त्या पिशव्या तयार करून, कारण की पावसा पाण्याच्या पिशव्या व्हिडिओ शूट करून त्यांना ह्या पिशव्या द्यायच्या होत्या. तर बघा, याचं मी मेजरमेंट दाखवते. तर तुम्ही स्क्रीनवर त्याचं मेजरमेंट बघू शकतात. त्याच्यानंतर मी अजून एक पिशवी बनवलेली होती वेगळ्या रंगाची, पिवळ्या रंगाची, आणि सेम ही पट्टी वापरलेली आहे. तर बघा, आपल्या घरामध्ये ज्या शॉपिंग बॅग असतात ना, त्याचाच वापर केलेला आहे. आणि ह्या ज्या छोट्या छोट्या 2 पिशव्या आहेत त्या मी 40-40ला त्या ताईला विकल्या होत्या. तर बघा, 11 गुणिले 10 इंचाची अशी ही पट्टी आपण तयार केलेली होती. आणि ही जी हँडल आहे, जे आपण बंद म्हणतो, ते बंद मी 12 इंचाचं घेतलेलं होतं. तर हे बघा, तर 12 किंवा 12.5 इंचाचं हे हँडल आपण घ्यायचं आहे. तर या ज्या छोट्या छोट्या पिशव्या होत्या या त्यांना खूप आवडल्या आणि या पिशव्याच्या साह्याने मी मोठ्या अशा 2 पिशव्या तयार केल्या होत्या. तर ही ऑर्डर मला फर्स्ट टाईम मला इंस्टाग्रामवरून आली होती आणि ही पिशवीची किंमत मी 60 रुपये लावलेली आहे. बघा, घरातलंच फक्त मटेरियल होतं, बाकी काही मी विकत घेतलं नाही. आणि ही बिना चेनवाल्या पिशव्या आहे. मी तुम्हाला जेवढ्या बी पिशव्या दाखवणार आहे त्यांना चेन्स नाही आहे, अशा साध्या सिंपलशा पिशव्या आहे. बघा, घरामध्ये बघा छोटासा व्यवसाय तुम्ही सुरू केला पिशव्यांचा, तर खूप सुंदर तुम्ही पिशव्या बनवून विकू शकतात. तर बघा, मी त्याचं पूर्ण माप तुम्हाला दाखवते. तर हे 17 गुणिले 14 इंचाची अशी ही पिशवी होती आणि या पिशवीला मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. तर ही जी साडी ना, खूप साधी सिंपलची आणि प्लेन साडी होती, मी तीच वापरली होती. आणि ह्या ज्या ब्लाऊज पीस आहे हे त्या बघा, आहेर साडीवर जे ब्लाऊज पीस भेटतात त्या ब्लाऊज पीस आहे. तर त्याच पद्धतीने मी एकूण अशा ह्या 4 पिशव्या, तर हे बघा, या 4 पिशव्या मी इंस्टाग्रामवरनं मला ऑर्डर भेटली होती. तर या पिशव्या मी त्यांच्या तयार केलेल्या आहे, कारण की आमच्याकडे आता सध्या खूप पाऊस चालू आहे. तर मला व्हिडिओ शूट करायला जमत नाही, कारण की व्हिडिओ शूट करायला घेतलं की पुरं अंधार असतं. लाईट लावली तर लाईटीचं वेगळ्याच पिशव्या दिसतात. तर मी काही तेव्हा शूट नाही केलं. पण आता या पिशव्या मला त्यांना पार्सल करायच्या आहे, त्यांना द्यायच्या आहे. मी पोस्टाच्या साहाय्याने त्या मावशीला त्या पिशव्या मी वापस करते. तर बघा, तेव्हा मी थोडाफार व्हिडिओ शूट केलेला आहे. तर मी पुढच्या टाईम पूर्ण गॅरंटी घेईल की मी तुम्हाला व्हिडिओ शूट करूनच दाखवेन मी कशा पिशव्या शिवते आणि कशा दाखवते. तसं मी दाखवलेलं आहे माझ्या मीना फॅशन चॅनलवर. मी प्रत्येक पिशव्यांचे व्हिडिओ टाकत आहे. पण या ज्या काही पिशव्या मी शिवल्या होत्या ना, त्या पिशव्या मी रात्री संध्याकाळी शिवल्या होत्या आणि दिवसा थोडंसं उजेड होतं, छान, म्हणजे पाऊस नाही पडला आणि उजेड बी छान होतं. तर त्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर बघा, आणि ही जी पिशवी आहे वरची, ती लेसपासून बनवलेली आहे. ज्या घरातल्या जे लेस पडलेल्या असतात साडीच्या, जुन्या पुराण्या साडीच्या, त्याची ही पिशवी मी तयार केलेली आहे. तर असं काही नाही की मी बाहेरचंच मटेरियल वापरते. मी फक्त घरातलंच काही अशा जे मटेरियल आहे ते वापरते, किंवा माझ्या आसपास ज्या बाया आहेत त्यांना माहिती आहे मी पिशव्या बनवते, तर ते त्यांच्या घरातलं काही असं जे फेकण्यासारखं जे मटेरियल आहे त्या वस्तू देतात. जसे जुने गाऊन, जुने परकरं, आहेरू साड्या, त्याच्यापासून माझ्याकडनं असे भरपूर अशा पिशव्या त्या मावशी शिवून घेऊन जातात. तर बघा, ही झांजरवाली पिशवी आहे. आमच्याकडे झांजर म्हणतात. तर तुमच्याकडे काय बनत असेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते बी सांगा. आणि तुम्हाला मला ऑर्डर द्यायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम आयडीवर तुम्ही मला मेन्शन करा, मला सांगा, तर मी तुमची ऑर्डर घेईल. तर बघा, खूप साध्या सिंपलशा या पिशव्या आहे. बघा, छोट्या ज्या पिशव्या आहे मी त्या 40-40ला घेतल्या आणि मोठी पिशवी आहे ती 60-60ला. तर अशा ह्या आपल्या 4 पिशव्यांची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. आज ही पिशव्या पोस्टाच्या साह्याने मी त्यांना देऊन टाकेल, कारण की आता पाऊस नाही आज, आणि मी ह्या पिशव्या त्यांना देऊन टाकेल. तर हा व्हिडिओ मी सकाळी शूट केला होता आणि एडिटिंग दुपारी करते, त्याच्यामुळे थोडासा इथे पावसाचा आवाज येत असेल. पण ज्यावेळेस मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला होता तेव्हा पाऊस नव्हता आणि खूप सुंदरसं उजेडसुद्धा होतं. बघा, खूप साधे सिंपलसे या पिशव्या आपण घर बसल्या तयार करू शकतो आणि सेल करू शकतो. तर हा व्हिडिओ ही ज्या पिशव्या तुम्हाला आवडल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
तर बघा तसेच मी अजून जे आपल्या घरामध्ये बघा असे ब्लाऊज पीस पडलेले असतात, तर ही जी बॅग आहे याला ही जी पिशवी आहे त्याच्याकडे याला आमच्याकडे पट्टी पिशवी म्हणतात, कारण की या ज्या पिशवीला पट्टी पिशवी म्हणतात आणि साधी सिंपल असते, याला झांजर लावून तयारी केली जाते. आणि ही पिशवी आहे जी पट्टी पिशवी आहे आणि या पट्टी पिशवी आमच्याकडे 50 रुपयाला विकली जाते. मटेरियल समोरच्या मावशीचंच आहे सगळं आणि फक्त मी शिवून दिलेली आहे. ते बघा त्याने मला जुनी पुराणी बेडशीट दिली होती, बेडशीट नव्हती ती मला मते ती उशीची खोळ होती, जुनी उशीची खोळ, पण त्याने उस्तरून दिल्यामुळे ती मला मोठी वाटत होती. तर ही आणि एक साडी आहे. तर बघा ब्लाऊज पीस आहे. तर एक सुंदरशी अशी आपण छोटीशी टिफिन बॅगची पिशवी बनवून त्यांना दिली होती. तर ही पिशवी आहे लेसची, याच्यामध्ये फक्त लेसचा वापर केलेला आहे, तुम्ही बघू शकतात. आणि इतकी कडक होती. गोणी ही मावशीचीच होती, मावशीने मला गोणी दिली आणि त्याच्यानंतर मी ही पिशवी त्यांना बनवून दिली. तर बघा त्याच्यामध्ये एक शाळेचा ड्रेसचा वापर केलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघू शकतात की भरपूर अशी मजबूत अशी पिशवी झालेली होती आणि दिसायला बी खूप सुंदर दिसत होती. कारण की त्यांना माहिती आहे की मी जशी माझ्याकडे काही मटेरियल दिलं त्यांनी जुन्या पुराणे कपडे जसे साड्यांची लेस या जुन्या पुराण्या साड्या, तर त्यांच्यापासून त्यांना काही ना काही बनवून देते. तर ही जी लेसची साडीची पिशवी आहे ती मी त्यांना 80 रुपयाला विकली होती. तर बघा आणि ही सुद्धा शाळेचीच ड्रेस आहे आणि याच्यामध्ये जे आपले पलंगावरची जी बेडशीट असते त्याचा वापर केलेला आहे. बघा ही जी पिशवी आहे ती खूप मोठी होती, दिसायला इतकी मोठी होती की मी त्याचं तुम्हाला माप दाखवते. तर बघा 15x15 इंचाची ही पिशवी होती आणि याच्यात भरपूर असं सामान बसेल. आणि याला ही जी हँडल आहे त्याला मी खूप शिलाई मारलेली होती, तुम्ही बघू शकतात. आणि ही मजबूत होते, कारण की आम्ही जे शिलाई मारतो ना ते कमीत कमी 1 वर्ष तरी आमचे पिशवी टिकतील, असं ही पद्धतीने आम्ही हँडल बनवतो आणि मजबूतीने हँडल तयार करून देतो. तर बघा त्यांना ही पिशवी खरंच खूप आवडली. परत ते बोलले की आमच्याकडे जुने पुराणे माझ्या मुलांचे शाळेचे ड्रेस आहे, मी ते तुम्हाला देते, तर तुम्ही बनवून द्या. तर मी त्यांना बोलले काय हरकत नाही. आणि आता सध्या कसं आहे ताई, माझं रूमचं शिफ्टिंग चालू आहे, त्याच्यानंतर माझा व्हिडिओ कमीत कमी 1 महिन्यानंतरच व्हिडिओ येईल यूट्यूबवर. तर आता सध्या जी व्हिडिओ आहे त्या सगळ्या माझ्या फोनमध्ये होत्या म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. कारण की ह्या पिशव्या आहे ना, मला रूम खाली करायचं आहे म्हणून या पिशव्या ज्यांच्या आहे त्यांना देऊन टाकायच्या आहे, त्याच्यामुळे मी पटकन व्हिडिओ शूट करून तुम्हाला सांगत आहे. तर बघा ही मी 140ला समोरच्या मावशीला मी ग्राहकाला विकली, पण त्या मावशीने काय केलं, मला 140 न देता 120 रुपये दिले आणि ही पिशवी त्यांनी खरेदी केली. काय हरकत नाही, मला 120 बी माझ्यासाठी भरपूर आहे, कारण की हे मटेरियल त्यांचंच होतं, शिलाई मशीन फक्त शिलाई मला घ्यायची होती. आणि याच्यात ना ही पिशवी ना इतकी मोठी होती, भरपूर मोठी होती. आणि या पिशवीबरोबर अशा 2 पिशव्या तयार केल्या होत्या आणि त्याच्यातली एक पिशवी त्या घेऊन गेल्या, एक माझ्याकडेच राहिली. तर मी आता नंतर ही पिशवी त्यांना देऊन टाकेल. आणि ही जी पिशवी आहे ती आमच्याच बिल्डिंगमधल्या मोरे ताईची आहे. त्याने मला एक जुना पुराणा गाऊन दिला होता आणि एक शाळेची शर्ट दिलं होतं, म्हणजे पॅन्ट दिली होती आणि गव्हाची गोणी दिली होती. तर मी ही पिशवी त्यांच्यासाठी बनवली होती. त्याच्यातून थोडंसं असे मटेरियल उरले, तर मटेरियल उरल्यानंतर एक छोटंसं मिनी सॉफ्ट कासव मी त्यांना बनवलं होतं. इथे अजून डोळे लावायचे बाकी आहे, मी बटनाचे डोळे लावून देईल. तर बघा एक छोटंसं मिनी कासव मी बनवलं होतं आणि एक पॉकेट, कारण की हे मटेरियल त्यांचं होतं आणि हे उरल्यामुळं मी त्यांना बनवून दिलेलं आहे. तर हे मी असंच बनवलं, याचे काही मी पैसे घेणार नाही, कारण की हे मला व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून मी त्यांना बनवून दिलं होतं. आणि ही पिशवीचीच फक्त आपल्याला पैसे त्यांच्याकडनं घ्यायचे आहे, बाकी काही नाही. तर बघा मी एवढ्या साऱ्या पिशव्या तयार केलेल्या होत्या आणि ह्या ज्या पिशव्या आहे प्रत्येक जणी आपापल्या घेऊन जाणार आहे, कारण की माझं रूमचं शिफ्ट होत आहे, मी नाशिकला राहायला चाललेले आहे. त्याच्यामुळे मला प्रत्येक ज्या मावशीने ज्या ताईंनी माझ्याकडे पिशव्या शिवायला दिल्या होत्या, मी त्यांच्या पिशव्या लवकर देऊन म्हणजे माझं बी सामान मला भरायचं आहे. तर मी कमीत कमी 1 महिन्यानंतर माझा व्हिडिओ नक्की तुम्हाला पूर्ण डिटेल्ससहित येत जाईल. तर तुम्हाला याच्यातली कोणती पिशवी आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघत आहे ते बी सांगा. चला तर बघू, मी तुम्हाला काय पिशव्यांचे माप सांगते. तर बघा ह्या ज्या साध्या सिंपलच्या पिशव्या आहे आणि ह्या भरपूर अशा पिशव्या आपण शिवलेल्या होत्या. तर याचा मी व्हिडिओ अपलोड आधी केलेला आहे, पण परत एकदा मी करत आहे. तर बघा ह्या ज्या छोट्या छोट्या पिशव्या आहे या ना आपले जे जुने पुराणे जे ब्लाऊज पीस असतात, आहेरू साड्याबरोबर भेटलेले ब्लाऊज पीस किंवा आहेरू साड्या ज्या असतात त्याच्यापासून बनवलेल्या हे सगळं
बॅगी आहे तर मी सेल करते छोट्या छोट्या पिशव्यांपासून. बघा खूप जणांचं म्हणणं असतं की ताई तुम्ही ह्या पिशव्या तयार करतात आणि त्याचे मापं सांगते नाही, तर चला तर मी तुम्हाला याचे मापं सांगते. तर बघा 12 याची जी पूर्ण उंची आहे ती 12 इंचाची आहे आणि असे मी 2 बॉक्स तयार करून घेते. त्याची जी रुंदी आहे ती 11 इंच आहे आणि पट्टी तुम्ही आपल्या आवडीनुसार पायपिंग करू शकता. ही छोट्या मुलीसाठी ही पिशवी तयार केलेली होती. तर याचं जे मी हँडल आहे ते मी 11 किंवा 12 इंचाचं घेत असते. तर हे 12 इंचाचं हँडल आपण तयार केलेलं आहे. तर इथे मी ना जास्त शिलाई मारते कारण की बघा हँडलवरच सगळी पिशवी अवलंबून राहते, तुम्हाला बी माहिती आहे. तर मी हे जे हँडल आहे ह्यालाच जास्त करून शिलाई मारत असते. तर बघा याची मी जी किंमत ठरवली होती ती मी ठरवली होती 50 रुपये, कारण की टिफिन पिशवी आहे आणि याला ना बंद जोडायचे असतात आपल्याला, त्याच्यामुळे मी याला तर बघा ही जी पट्टी पिशवी आहे तिचे आम्ही 50 रुपये अशी लावलेली होती, कारण की याला ना दोन आपल्याला साईज, मोठी साईज आणि पट्टी बनवायची असते आणि पट्टी बनवल्यानंतर त्याची पायपिंग करायची असते. तर बघा अशा पद्धतीने मी पिशवी पूर्ण तयार केलेली होती. त्याच्यानंतर गोल आकाराची, खूप जणं बोलतात की ताई गोल आकाराची पिशवी तुम्ही कशी शिवता, तर मला थोडासा वेळ द्या, माझं सामान शिफ्ट होऊन जाऊन द्या, मी तुम्हाला गोल आकाराची पिशवी कशी बनवायची ते नक्की सांगणार आहे. खूप जणी मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाकतात, पण सध्या तर कसे तुम्ही बी समजून घ्या, मी एकटीच आहे घरामध्ये आणि माझे मुलं काही सामान भरून लागत नाही. मिस्टर ड्युटीवरनं थकलेले असतात, ते काही सामान भरते नाही, मला सामान भरायचं असतं पूर्ण बघून, कारण की माझ्या घरात मी जेव्हा सामान लावेल ते मलाच सापडेल, अशा पद्धतीने मी हे सामान भरत आहे. तर बघा ही गोल आकाराची जी पिशवी मी बनवलेली होती ती खूप सुंदर होती आणि एका काठपदराच्या साडीची होती. तर बघा ही जी आहे ही बी एक साडीच होती. तर बघा आमचे हानी कोको उठलेले आहे झोपातून, त्यांचं चाललं आहे खेळणं. ते उठायच्या आत मी व्हिडिओ शूट करत असते, पण आज ते लवकर उठले. तर 15x15 इंचाची अशी मी पिशवी बनवते आणि एक पट्टी बनवते आणि ही साडी ना खूप सुंदर होती. या साडीच्या टोटल कमीत कमी त्या मावशीने 7 पिशव्या शिवलेल्या होत्या, त्याच्यातली शेवटी माझ्याकडे बाकी होती, तर मी ही सुद्धा पटकन कंप्लीट केली आणि त्यांना देऊन टाकली. त्यांनी म्हणजे वेगवेगळ्या साईज म्हणजे पिशव्या शिवून घेतलेल्या होत्या. तर टोटल या सगळ्या पिशव्यांना 500 रुपयाच्या त्यांनी माझ्याकडनं शिवून घेतल्या. बघा आणि सगळं मटेरियल त्यांचं होतं. अस्तर बेडशीट होतं त्यांच्या, एक साडी पूर्ण होती आणि 5-6 गोण्या होत्या, जुन्या पुराण्या गोण्या ज्या घरामध्ये असतात त्याच. तर बघा हा एक ब्लाऊज पीस आहे, याचे सगळ्यांचे मेजरमेंट स्क्रीनवर मी दाखवते. तर बघा अशा पद्धतीने आपण एक साध्या सिंपलशा पिशव्या तयार करून आपल्या जो संसाराला छोटा छोटा हातभार लावून किंवा आपला छोटासा बिझनेस स्टार्ट करू शकतात आपल्या घरून, जेणेकरून ज्या पिशव्या तुम्ही बनवतात त्या तुम्ही सेल करू शकतात. बघा माझ्याकडं मी जुन्या पुराण्या कपड्यांचा जास्त वापर करते, तर अशा पद्धतीने आपण सुंदर सुंदर पिशव्या शिवून तुम्ही विकू शकतात. तर बघा ही पिशवी खूप सुंदर होती, मला इतकी आवडली होती, पण ही नेमकी ग्राहकांची होती म्हणून मी त्यांना दिली आहे. तर ही पिशवी आहे 11x10 इंचाची आणि कडक गोणीची होती. तर बघा तर ही जो पट्टा आहे तो पूर्ण आपली जी पिशवी आहे तेवढ्याच मापाचा आपल्याला पट्टा बनवायचा असतो आणि जोडायचा असतो. तर खूप सुंदर ही कडक गोणीची पिशवी आपण त्या जिने मला बनवायला दिली होती त्या घेऊनच जाणार आहे आणि ही पिशवी मी त्यांना 50 रुपयाला विकली होती. त्याच पद्धतीमध्ये याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे. अशा कोणत्याच पिशव्या नाही की त्याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर करते, तर प्रत्येक याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर करते आणि ही पिशवी मी 60 रुपयाला विकलेली आहे. तर बघा आमचे दोन्हीही मांजरी उठले आहेत झोपातून आणि माझ्या व्हिडिओच्या मध्ये येत आहे. तर सॉरी हा तुम्हाला डिस्टर्ब झाल्याबद्दल. तर बघा अशी ही ज्या पिशव्या आहेत त्या मी खूप अशा बनवलेल्या होत्या, खूप वेगवेगळ्या स्टाईलमध्ये. तर बघा ह्या विणलेल्या पिशव्या आहे, याची किंमत मी 280 रुपये देत असते, कारण की याच्यामध्ये मला मेहनत आहे, कारण की मला विणायला लागतं. गोणी असते ना त्या गोणीवर याचं विणकाम करायला लागतं, विणकाम केल्यानंतरच आम्ही शिलाई देतो आणि देतो. तर बघा ज्यांना माहिती आहे तर ते बरोबर ह्या पिशव्या माझ्याकडनं घेत असतात. तर बघा खूप सुंदर सुंदर अशा मी पिशव्या तयार केलेल्या होत्या आणि मी आता तुम्हाला दाखवूनच देते. तर बघा खूप सुंदर आपल्या ह्या साध्या सिंपलशा पिशव्या मी तयार केलेल्या होत्या आणि घर बसला हा माझा छोटासा बिझनेस आहे, जो करून माझ्या संसाराला छोटे संसाराला जे म्हणतात ना आपण, मुलांना काही नसलं तर आपण आपल्या स्वतःच्या पैशाने खर्च करू शकतो, असा हा छोटासा मी हातभार लावते माझ्या संसाराला.
तर बघा अशा पिशव्या तुम्ही बनवून विकू शकतात आणि पिशव्या कशा शिवायच्या, काय करायचं ते सगळे व्हिडिओ मी अपलोड करत असते माझ्या चॅनलवर. तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की विजिट करा. आणि ह्या बघा, ह्या ज्या पिशव्या आहे या मी पहिल्या बनवलेल्या होत्या, पण याचा व्हिडिओ मला खूप उशिरा सापडला म्हणून मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर बघा, याच्यामध्ये सेम लेस वापरलेली आहे पायपिंगसाठी आणि सेम जसं दाखवलं ना सेम तशाच पिशव्या आहे. आणि हा व्हिडिओ मी खूप पहिले शूट केला होता, पण मला तो सापडतच नव्हता कारण की माझ्या फोनमध्ये खूप 2,000-1,000च्या वरून व्हिडिओ असतील मग फोनमध्ये. हा मला खूप नंतर सापडला आणि सापडल्यामुळे मी लगेच तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे. तर बघा, खूप सुंदर ह्यासुद्धा पिशव्या इतक्या सुंदर आपण तयार केलेल्या होत्या आणि याच्यामध्ये काही नाही, याच्यामध्ये सुद्धा गव्हाच्याच गोणीचा वापर करते. पायपिंग जी आहे वरची जी आपल्या मनानुसार करायची आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही पायपिंग करू शकता. तुम्ही इथे बघू शकतात, तर मी खालच्या पिशवीला वेगळी पायपिंग केलेली आहे, छोट्या पिशवीला वेगळी पायपिंग केलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही पायपिंग करू शकतात. तर बघा, ही जी पिशवी आहे ही विणकाम पिशवी आहे, याच्यात पूर्ण मी विणकाम केलेलं आहे. आणि ही पिशवी मी 280ला विकली, ही 50 रुपयाला विकली. आणि ही छोटी पिशवी होती ही मी 40ला विकलेली आहे, कारण की ही छोटी पिशवी आहे टिफिन पिशवी, त्याच्यामुळे मी ही 40ला विकली. आणि प्रत्येक पिशवीला मी पट्टा पिशवी तयार केलेली होती, म्हणजे पट्टी लावून तयार केलेली पिशवी आहे. तर बघा, ही जी पिशवी आहे ही 70ला विकली. आणि ही पिशवी आहे, ही पिशवी मी 80 रुपयाला विकली. मटेरियल सगळं त्यांचं होतं, फक्त माझी शिलाई आणि माझा दोरा होता. तर बघा, असंही आपण पिशव्या तयार करून विकू शकतो. तर बघा, याच्यातून कोणती व्हिडिओ पिशवी तुम्हाला आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ज्या बाया घर बसल्या काम करण्यासाठी आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर बघा, मी अजून एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे. याच्यामध्ये मी बघा छोटे छोटे पिशव्या शिवलेल्या आहे, ज्या 50-50ला आत्तापर्यंत मी मार्केटमध्ये विकत आलेले आहे. तर बघा, खूप सुंदर सुंदर ह्या मिनी छोट्याशा पिशव्या तुम्हाला मी दाखवत आहे. तर बघा, याच्यामध्ये पूर्ण ह्या पिशव्या मी तुम्हाला दाखवते. याच्यात सगळ्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला होता आणि छोटीशी मिनी पिशवी तयार केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला या सगळ्यांचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मीना फॅशन वर्ल्डवर जा आणि इथे प्रत्येक याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही विजिट करू शकतात, बघू शकतात. माझ्या चॅनलवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड केलेले होते, जसे स्टोरेज बॉक्स, पेन्सिल बॉक्स, लहान लहान मुलांना जे पेन्सिली आवडतात ना, पेन्सिल वेगवेगळे बॉक्स, त्याच्या सगळ्यांचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा. आणि ह्या आत्तापर्यंत मी जेवढ्या पिशव्या तुम्हाला दाखवलेल्या होत्या ना, सगळ्या पिशव्या मी शिवलेल्या होत्या. मला इतका आनंद होतो. या पिशव्या मी जुन्या पुराण्याच कपड्यांपासून बनवत असते, कधीही अशा मटेरियल वापरत नाही. आणि याच्यातला व्हिडिओ पिशवी कोणती तुम्हाला आवडली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.